गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण रुदरफोर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट बघितला होता, ज्याच्यात अल्फा रेज एक रेडिओएक्टिव्ह सोर्सपासून गोल्ड फॉईलमधून पास केलं जातं. आणि काय होतं त्याचे ऑब्झर्वेशन्स होते का 99% पार्टिकल्स काय होतात, स्ट्रेट त्याच्यातून जातात. थोडेसे पार्टिकल्स काय होतात, डिफ्लेक्ट होतात आणि काही डायरेक्ट 180 डिग्री अँगलनी डिफ्लेक्ट होतात. त्याचं आपण काय कंक्लुजन केलं होतं का न्यूक्लियस हा खूप छोटा आहे ॲज कम्पेअर्ड टू टोटल ॲटम. कारण जे कम्प्लीट 180 डिग्रीला डिफ्लेक्ट होतात ते असे डॅश करून डायरेक्ट मागे येत असणार आहे. बाकीचं ॲटम मध्ये काय असणार, खूप सारं एम्प्टी स्पेस असणार. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय. आज आपल्याला शिकायचं आहे ऍप्लिकेशन्स ऑफ रुदरफोर्ड मॉडेल. म्हणजे रुदरफोर्ड मॉडेल कुठे यूज करतात त्याचा काय शिकायचं आपल्याला ऍप्लिकेशन. So see the first application. An atom consists of heavily positively charged nucleus. का बरं म्हटलं ते हेवीली पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस? कारण जे अल्फा पार्टिकल्स आपण जो सोर्स इथून पाठवतो, हे जे अल्फा पार्टिकल्स असतात हे पण पॉझिटिव्ह असतात आणि हा पण न्यूक्लियस पॉझिटिव्ह आहे. डायरेक्ट 180 ला डिफ्लेक्ट होतात किंवा रिव्हर्स बाउन्स होतात 180 ला. का बरं बाउन्स होतील? जर हा न्यूक्लियस खूप हेवी ॲटम असेल, हा जर हेवी असेल तरच एकदा डॅश झाल्यानंतर तो काय होणार आहे, रिव्हर्स डिफ्लेक्ट होणार, कारण बाउन्स बॅक होणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा काय पॉझिटिव्ह चार्ज, हेवी पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आहे. वेअर ऑलमोस्ट ऑल मास इज प्रेझेंट. कारण मी मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट असतं, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. अँड प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन टुगेदर इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. दुसरं ऍप्लिकेशन आपण बघू. व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द व्हॉल्यूम ऑफ ॲटम. हे आपण मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं आणि सीबीएसई बुक मध्ये पण त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय. काय मेन्शन केलंय? इफ एन न्यूक्लियस इज अ क्रिकेट बॉल. न्यूक्लियस जर क्रिकेट बॉल सारखा असला तर ॲटम ग्राउंड सारखा असेल आणि त्याचं डिस्टन्स 5 किलोमीटर पर्यंत असेल. तर इथं त्यांनी एक्सप्लेन केलं बघा, रेडियस ऑफ एन ॲटम काय 10⁻⁸ and radius of this nucleus is 10⁻⁻13. तर हे दोन्ही सॉल्व्ह केला. 10⁻⁻13 वरती जाऊन 10⁻13, 13 - 8 10⁻5. याचा अर्थ काय, 10⁻5 म्हणजे 1 2 3 4 5 युनिट 10 100 10,000 लाख. ॲटम हा 1,00,000 पटीने मोठा आहे न्यूक्लियस पेक्षा. 10⁻5 म्हणजे 1,00,000 टाइम्स मोर बिगर दॅन न्यूक्लियस. ॲटम हा न्यूक्लियस पेक्षा 1,00,000 पटीनं मोठा आहे. तिसरा पॉइंट बघा, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. बघा, हा असा न्यूक्लियस आणि हे वेगवेगळे ऑर्बिट्स असतील तर इलेक्ट्रॉन्स त्याच्यात काय असणार आहे, रिव्हॉल्व करत असणार. इलेक्ट्रॉन revolves around the nucleus in a closed orbit with high speed, and the electrostatic force of attraction between electrons and nucleus is balanced by centrifugal force acting on electron. आता याचा अर्थ काय, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. बघा, हा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये काय असतं, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन वर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. न्यूट्रॉनला चार्जच नसतो. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असतात, हे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते असतात निगेटिव्हली चार्ज. मग देयर विल बी सम अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज अँड निगेटिव्हली चार्ज. अपोजिटली चार्ज पार्टिकल मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. तर या दोघांमध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज पार्टिकलला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह आहे आणि इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्ह आहे, मग त्याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग मला सांगा हे जर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर असेल तर हा न्यूक्लियसने काय केलं पाहिजे होतं, हा इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढलं पाहिजे आणि स्वतःकडे ओढल्यानंतर एक अशी वेळ येईल ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसला डॅश होईल आणि हा ॲटम काय होईल डिस्ट्रॉय होईल. बरोबर. हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इकडं न्यूक्लियस मुळे काय होतं ओढला जातो, कारण अपोजिटली चार्ज पार्टिकल अट्रॅक्ट्स इच अदर आपल्याला माहिती आहे. मग हा न्यूक्लियस काय करणार या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढणार आणि अशी एक वेळ येणार हा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस डॅश होणार आणि हा ॲटम डिस्ट्रॉय होणार. पण असं होत नाही. मग ही जी एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इलेक्ट्रॉन्स गोल फिरण्यासाठी वापरतो, ज्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन असं म्हणतो. म्हणजे ही जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याचा यूज कशात करतात ते इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करण्यासाठी. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करण्यासाठी आपण जर हे आपलं सोलर सिस्टीम बरोबर कंपेअर जर केलं तर बघा इथं दिसतंय सन इज इन द सेंटर, सन इज इन द सेंटर आणि ही जी आपली अर्थ असते, आपली अर्थ या सनच्या भोवती फिरत असतं, रिव्हॉल्व्स राउंड द सन. मग यांच्यात पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग असं जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मग ही अर्थ कशाला डॅश झाली पाहिजे होती? सनला डॅश झाली पाहिजे होती. पण असं होत नाही, कारण ही अर्थ जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते रिव्हॉल्व करण्यासाठी वापरतो. समजलं? ही अर्थ आपली जी अर्थ आहे ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशासाठी वापरते? रिव्हॉल्व करण्यासाठी वापरते. बघा एक सिंपल काम करायचं. एक स्टोन घ्यायचा, त्याला थ्रेड टाय करायचा. काय करायचं? एक स्टोन घ्यायचा, त्याला थ्रेड टाय करायचा आणि असं गोल गोल भिंगवायचं. बघा आपण काय करतो, तो स्टोन आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. असं भिंगवताना आपण काय करतो, तो स्टोन आपल्याकडे ओढण्याचा ट्राय करतो. पण तो स्टोन काय करतो, ती एनर्जी त्याला गोल भिंगण्यासाठी वापरतो किंवा रिव्हॉल्व होण्यासाठी वापरतो. समजलं? त्याच पद्धतीनं हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन या दोघांमध्ये हे एकमेकाला डॅश न होता इलेक्ट्रॉन ती फोर्स न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व करण्यासाठी वापरतो. समज व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ रुदरफोर्ड मॉडेल. नाउ इफ देयर आर ऍप्लिकेशन मीन्स डेफिनेटली देयर विल बी सम ड्रॉबॅक्स. या रुदरफोर्डनी पण खूप चांगलं मॉडेल दिलं होतं, पण त्याच्यात पण काही ड्रॉबॅक्स आहेत. आता आपण त्याचे ड्रॉबॅक्स बघू. बघा रुदरफोर्डचे पण खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत, पण काही आपण इम्पॉर्टंट ड्रॉबॅक्स जे आपल्या सिलेबसमध्ये इम्पॉर्टंट आहे ते आपण बघू. तर पहिला ड्रॉबॅक ऍक्च्युली एक मॅक्सवेल थेअरी आहे. हा मॅक्सवेल पण खूप मोठा सायंटिस्ट होता. त्याने एक थेअरी दिली होती. काय होतं? अकॉर्डिंग टू मॅक्सवेल, एनी चार्ज accelerated particle loses its energy continuously in the form of electromagnetic radiation. हा मॅक्सवेलने काय पॉइंट दिला होता, कोणताही चार्ज पार्टिकल जर कंटिन्युअस स्पीड मध्ये जर असेल तर तो स्वतःची एनर्जी लूज करतो. कोणत्या फॉर्म मध्ये? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्म मध्ये. तर आपण हे रुदरफोर्ड मॉडेलला पण अप्लाय करू शकतो. बघा हा काय सेंटरला न्यूक्लियस आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स काय या सर्क्युलर पाथ मध्ये काय करतात? मूव्ह करतात. मग मला सांगा या इलेक्ट्रॉनला पण ऍक्सेलरेशन आहे, कारण तो सर्क्युलर मूव्ह करतो. चेंज इन डायरेक्शन इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. तर हा त्याचा स्पीड आहे, तो मूव्ह करतोय आणि मग ऍक्सेलरेशन आहे. हा चार्ज पार्टिकल आहे का? इलेक्ट्रॉन्स ई मायनस नेतो आपण म्हणजे हा चार्ज पार्टिकल आहे. ई मायनस आपण नेतो म्हणजे हा चार्ज पार्टिकल आहे आणि याला ऍक्सेलरेशन पण आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे स्पीड पण आहे याला. बघा ऍक्सेलरेशन आहे
आणि डायरेक्शन चेंज करतोय बघा तो इथं आला या डायरेक्शन चेंज होतो त्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. तर हा मूव्ह होतो म्हणजे हा चार्ज पण आहे ऍक्सेलरेटेड पण आहे. पार्टिकल लुजेस इट्स एनर्जी कंटिन्युअसली इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे आपण मॅक्सवेलचंच कन्सेप्ट रुदरफोर्डच्या कन्सेप्टला आपण जर बघितला तर हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस हा रिव्हॉल्व करतो त्यांनी एनर्जी लूज केली पाहिजे होती इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि जर एनर्जी लूज केली तर बघा तो असा फिरतोय बरोबर. मग एनर्जी कमी झाली तर असा, परत एनर्जी कमी झाल्यावर असं, परत एनर्जी कमी झालं आणि एक वेळ येईल का तो या न्यूक्लियसला काय करेल डॅश करेल. समजलं मॅक्सवेलने काय सिम्पली मॅक्सवेलने एक कन्सेप्ट दिला होता कोणतेही चार्ज पार्टिकल जर असेल आणि त्याला ऍक्सेलरेशन असेल तर तो काही वेळाने एनर्जी काय करतो लूज करत जातो. आणि एनर्जी लूज जर केली बघा सुरुवातीला तो असा रिव्हॉल्व होणार, जशी एनर्जी लूज होणार तो मध्ये असं फेकला जाणार, एनर्जी कमी होते आणि एक वेळ येणार तो न्यूक्लियसला काय होणार डॅश होणार. आणि न्यूक्लियसला डॅश जर झाला तर हा ऍटम काय असणार आहे अनस्टेबल. पण ऍटम तर स्टेबल आहे म्हणजे रुदरफोर्ड्स कॅनॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ऍटम असंच लिहायचं तुम्हाला. रुदरफोर्ड्स ड्रॉबॅक मध्ये काय लिहायचं रुदरफोर्ड cannot explain stability of atom. Rutherford cannot explain stability of atom. कारण आपण त्याला मॅक्सवेल संग रिलेट करून बघितलं तर Rutherford cannot explain the stability of atom. Here was the first drawback. Now see the second drawback. This model cannot explain existence of discrete spectral lines in the spectrum of atom. आता याला discrete spectrum line कशाला म्हणायचं बघा आपला रेनबो जो असतो तो बघा 7 कलर्स असतात व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण इथं काय होतं बघा समजा एका ट्यूब मध्ये कोणताही गॅस घ्या, समजा मी हायड्रोजन गॅस घेतलाय आणि इकडून व्हाईट लाईट पास केली, व्हाईट लाईट आणि इथे एक स्क्रीन आहे तर त्या स्क्रीनवर बघा समजा आपल्याला इथं भेटला व्हायलेट, समजा इथं येलो, व्हायलेट, ग्रीन असे वेगवेगळे लाईट भेटले, येलो, व्हायलेट, ग्रीन. हा जो व्हायलेट लाईट आहे त्याची थिकनेस जास्त आहे, समजा हा येलो जरा कमी, हा ग्रीन. पण बाकीचे कलर आपल्याला दिसतीच नाहीये, जसे 7 कलर्स असतात बाकी कलर आपल्याला दिसत नाहीये. आणि हा डिस्क्रीट स्पेक्ट्रल लाईन्स आहे बघा. काही लाईन्स तुम्हाला दिसतील, काही लाईन्स दिसणार नाही, काही इनविजिबल असतील. तर ते संपूर्ण स्पेक्ट्रम नाही, ते डिस्क्रीट स्पेक्ट्रम आहे. तर हे रुदरफोर्ड एक्सप्लेन करू शकत नव्हता काय डिस्क्रीट स्पेक्ट्रम काय आहे. तर पुढे बघा हाऊ द इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड. दिस इज थर्ड पॉइंट. हाऊ द इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड अराउंड द न्यूक्लियस अँड व्हॉट आर द एनर्जीज ऑफ दिस इलेक्ट्रॉन्स. बघा हा जो रुदरफोर्ड मॉडेल होता बघा, न्यूक्लियस इज इन द सेंटर, हे ठीक आहे. पण हे जे इलेक्ट्रॉन्स असतात जे रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस ते कसं डिस्ट्रीब्युटेड असतात आणि त्यांची एनर्जी, व्हॉट इज द एनर्जी असोसिएटेड विथ दॅट इलेक्ट्रॉन, हे रुदरफोर्ड सांगू शकला नव्हता. या रुदरफोर्डने आपल्याला खूप चांगला मॉडेल दिलं होतं, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. पण याच्यात सुद्धा खूप सारे ड्रॉबॅक्स होतात. पहिला ड्रॉबॅक आपण बघितला, इट कॅनॉट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. दुसरं, इट गिव्स
डिस्क्रीट स्पेक्ट्रल लाईन. डिस्क्रीट स्पेक्ट्रल लाईन म्हणजे काही लाईन्स ठीक आहे, अनइव्हन स्पेक्ट्रम आहे, त्याला आपण काय म्हणायचं, अनइव्हन स्पेक्ट्रम. आणि तिसरी गोष्ट, हे इलेक्ट्रॉन्स कुठं सापडतील आणि त्याची एनर्जी काय असेल हे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल सांगू शकत नव्हता. ते बघा, हाऊ दिस इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड, इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्यूट झाले आणि व्हॉट आर द एनर्जीज असोसिएटेड विथ दिस कुड नॉट बी एक्सप्लेन बाय रुदरफोर्ड. तर आता पुढला पॉइंट आपल्याला बघायचा आहे. तर बघा, आपल्याला पुढला पॉइंट बघायचा आहे, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच अँड एस्टिमेटिंग न्यूक्लियर डायमेन्शन फ्रॉम अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आपल्याला क्लोजेस्ट डिस्टन्स अल्फा पार्टिकल त्याच्या किती क्लोज डिस्टन्स मध्ये येतं त्याच्यावर आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. बघा, इथे एक ॲटम आहे आणि हा न्यूक्लियस आहे. तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस खूप छोटा असतो आणि न्यूक्लियस मध्ये काय असतं बघा, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आणि मी तुम्हाला सांगितलं नंबर ऑफ प्रोटॉन इज ऍक्च्युअली अन ॲटॉमिक नंबर. नंबर ऑफ प्रोटॉन्स काय असतात, ॲटॉमिक नंबर. तर बघा, इथं प्रोटॉनच्या ऐवजी मी काय दिलेलं प्लस ZE, कारण ॲटॉमिक नंबर आपण कशाने रिप्रेझेंट करतो, Z ने. बघा, इथं लिहिलेलं आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे ZE. Z मीन्स ॲटॉमिक नंबर अँड नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू ॲटॉमिक नंबर. बघा, हा जो ए पॉइंट आहे, त्या अल्फा पार्टिकलचा मास m आहे. अल्फा पार्टिकलचा मास काय आहे, m. आणि अल्फा पार्टिकलचा चार्ज किती असतो, +2e, हा त्याचा चार्ज असतो. तर या ए पॉइंट पासून तर तो कुठपर्यंत आला, बी पॉइंट पर्यंत. आता त्याच्या पुढे तो जात नाहीये, म्हणजे दिस इज द क्लोजेस्ट अप्रोच. अल्फा पार्टिकल या पॉइंट पर्यंत येतोय ऍट द पॉइंट बी, कारण अल्फा पार्टिकल सुद्धा काय असतात मी तुम्हाला सांगितलं, पॉझिटिव्ह असतात आणि न्यूक्लियस पण पॉझिटिव्ह असतं, म्हणजे दोघांमध्ये रिपल्शन असणार. म्हणजे इथं क्लोजेस्ट अप्रोच पर्यंत येतो. आणि मग पॉझिटिव्ह चार्ज आणि अल्फा पार्टिकल मध्ये किती डिस्टन्स राहतं, मग मी इथं डिनोट केलं R0. बघा, तुमच्या नोट्स मध्ये पण आहे R0. तर इकडे नीट लक्ष द्यायचं, जर दोन चार्ज पार्टिकल्स असतील, समजा मी कन्सिडर केलं Q1 अँड Q2, दोन चार्ज पार्टिकल्स मध्ये त्याचा फोर्स कसं लिहायचा, मग F = 1/4πε0, याला एप्सिलॉन नॉट म्हणतात. Q1 चार्ज ऑन फर्स्ट पार्टिकल, Q2 चार्ज ऑन सेकंड पार्टिकल आणि R² दॅट इज डिस्टन्स बिटवीन देम. तर आपण असं फोर्स लिहितो. आणि आपण पोटेन्शियल एनर्जी कशी लिहितो, याचा थोडा चेंज करतो. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/4πε0 Q1 चार्ज ऑन फर्स्ट पार्टिकल, Q2 चार्ज ऑन सेकंड पार्टिकल, R इज डिस्टन्स सेपरेटिंग देम. तर बघा, आता हा जो पार्टिकल आहे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जातोय, म्हणजे हा मूव्ह करतोय म्हणजे याच्याकडे कोणती एनर्जी असणार आहे, कायनेटिक एनर्जी. ए पासून बी पर्यंत ट्रॅव्हल करत जातो म्हणजे याच्यात कोणती एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. पण या पॉइंट बी ला तो स्टेडी होतो आणि कोणताही पार्ट, म्हणजे आता हा जो पेन आहे हा स्टेडी आहे, मग याच्यात कोणती एनर्जी आहे, एनर्जी ॲट द रेस्ट. फिजिक्स मध्ये आपण म्हणतो एनर्जी ऑफ ॲट द रेस्ट, त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. आणि हा जर पेन मूव्ह होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी. म्हणजे पॉइंट ए टू पॉइंट बी कायनेटिक एनर्जी, आणि ॲट पॉइंट बी देर विल बी पोटेन्शियल एनर्जी. समजलं, कारण ए पासून बी पर्यंत पार्टिकल मूव्ह करतोय म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे कोणती एनर्जी आहे, कायनेटिक. बी पॉइंट मध्ये तो स्टेडी होतोय याचा अर्थ त्याच्याकडे कोणती एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी. तर ऍट पॉइंट बी बघा पोटेन्शियल एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघा इकडे आहे 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R. तर बघा 1/4πε0 है कांस्टेंट टर्म है. Q1 चार्ज ऑन फर्स्ट पार्टिकल. तर बघा हा पॉइंट बी आहे, याच्यावर हा अल्फा पार्टिकलवर चार्ज काय असतो, +2e. बघा 2e लिहिलं. या न्यूक्लियस वर चार्ज +ZE आणि डिस्टन्स बिटवीन देम इज R0. तर इथं R0.
आणि कायनेटिक एनर्जीचं तुम्हाला आता हे झालं पोटेन्शियल एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्ही 10th मध्ये पण शिकला असाल, हाफ इंटू mv स्क्वेअर मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर. तर हाफ इंटू m, इथं v ऐवजी आपण u लिहिलं, वेलोसिटीला काय लिहिलं u, तर u स्क्वेअर. या दोघांना जर इक्वेट केलं तर आपल्याकडे काय येतं बघा, इक्वेटिंग बोथ इक्वेशन. फक्त मी इथं r0 बाहेर काढतोय, तर r0 2e 2 हा e आणि हा e काय होईल e स्क्वेअर, हा e आणि हा e स्क्वेअर म्हणजे 2ze स्क्वेअर आलं. 2ze स्क्वेअर 4 पाय इप्सिलॉन नॉट इकडं खाली असेल, हाफ इंटू m u स्क्वेअर हे खाली असणार. मी इथं r0 ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड करणार. तर काय होणार 2e स्क्वेअर 4 पाय इप्सिलॉन नॉट असंच, आणि हाफ इंटू m u स्क्वेअर म्हणजेच काय कायनेटिक एनर्जी. तर अशा पद्धतीने आपण त्या दोन्हीचा डिस्टन्स फाइंड करू शकतो. म्हणजे तो अल्फा पार्टिकल किती क्लोज येऊ शकतो त्या न्यूक्लियसच्या हे आपण फाइंड करू शकतो. तो न्यूक्लियसला कंप्लीट डॅश नाही करणार. आतापर्यंत आपण असं इमॅजिन करत होतो तो कंप्लीट डॅश करतो, पण पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे तो काही डिस्टन्स पर्यंतच येईल आणि नंतर तो बाहेर फेकला जाईल. दॅट इज 180 अँगलने फेकला जाईल, काही छोटा स्मॉल अँगलने स्कॅटर होईल. तर अशा पद्धतीनं तुमच्या नोट्स बघा, तिथं आपण टास्क फर्स्ट पर्यंत येऊन पोहोचलोय. तर टास्क फर्स्टचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्याची लिंक मी तुम्हाला उद्यापर्यंत पाठवाल. तर टास्क फर्स्टचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता इथून पुढे जे लेक्चर्स असणार आहे, जे थोडे लेंथी लेक्चर्स असणार आहे, हा शॉर्ट लेक्चर होता कारण आपल्याला टास्क फर्स्ट पर्यंत पोहोचायचं होतं. तर इथून पुढे जे लेक्चर्स असतील, कारण आता छोटे लेक्चर्स का टाकतोय कारण आत्ताच काही दिवसांनी तुमची एक्झाम आहे, त्याच्यामुळे हे छोटे लेक्चर आहे. एकदा एक्झाम झाल्यावर त्याच्यानंतर आपण एक तासाचे लेक्चर टाकणार आहे, म्हणजे आपला पोर्शन हा इझिली कव्हर होईल. याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.